आजच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने झाली। दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे। आज यांची सुट्टी होती, म्हटलं आज राहिलेली पेंडिंग कामं पूर्ण करून घ्यायची। छोटी-मोठी जी कामं होती ती सगळी करून घेतली। त्याच्यानंतर कुकरचं जे झाकण असतं त्याचं जे हँडल पकडायचं ते तुटलं होतं माझ्याकडून, तर तेही म्हटलं आज रिपेअर करून घ्यावं, कारण मी बरेच दिवस असंच यूज करत होती। तर आज तेही रिपेअर करून घेतलं। त्याच्यानंतर मला स्टेशनरीमधलं थोडंफार सामान पाहिजे होतं, तेही घेतलं। अस्तर हवं होतं, ब्लाऊज शिवायचा होता मला, ते पण घेतलं, कारण हे जेव्हा घरी असतात ना तेव्हा ही सगळी कामं पटकन होतात। आज वातावरण इतकं छान झालंय ना, पुढे तुम्हाला दिसेल खूप मस्त आणि हलकासा पाऊस पण येत होता आणि ऊन पण होतं, असं मिक्स वातावरण होतं। त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आज जेवण बाहेरच करायचं, कारण आम्ही सकाळी नाश्ता करून घरून निघालो होतो। ग्रेशू स्कूलला गेली होती, लवकर जाऊन पण काय फायदा नाही, म्हटलं ग्रेशू तर घरी लेट येते, त्याच्यामुळे आम्ही जेवण बाहेर करायचं ठरवलं। डीमार्टची थोडीफार शॉपिंग होती तीही करायची होती, म्हणून अगदी डीमार्टच्या समोरच आम्ही जेवायला गेलो। तिथं आम्ही मस्त अशी फिश थाळी ट्राय केली आणि खूप छान होती इकडे। त्याच्यानंतर डीमार्टमधलं जे काही सामान घ्यायचं होतं ते सामान पण आम्ही घेतलं। डीमार्टमधली लिस्ट अगदी कमी होती, पण माझं कसं असतं ना, मी सगळीकडे फिरते, सगळ्या फ्लोअरवर। मला विंडो शॉपिंग करायची खूप आवड आहे आणि हे जेव्हा असतात ना स्पेशली, तेव्हा तर जास्त फिरणं होतं, कारण ह्यांना माझ्यासोबत फिरायला आवडतं आणि मलासुद्धा। सो आम्ही खूप मस्त तो टाईम स्पेंड करतो बाहेर जेव्हा पण जातो तेव्हा। जसं तुम्हाला मी म्हटलं लिस्ट छोटी होती डीमार्टची, पण तिथं गेल्यानंतर ना फिरता-फिरता बऱ्याच गोष्टी ॲड झाल्या त्या लिस्टमध्ये नसलेल्यासुद्धा। असं बऱ्याचदा होतं, असं सगळ्यांसोबत होत असेल, कारण आपण घ्यायला एक जातो आणि घेऊन दुसरंच येतो, असंच काहीसं झालं आणि म्हणता-म्हणता खूप सारी आम्ही शॉपिंग केली। त्याच्यानंतर आम्ही घरी यायला निघालो। मध्येच ऊन मध्येच पाऊस असं वातावरण होतं। ग्रेशू घरी यायचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे आम्ही पटकन सगळं आवरलं आणि घरी यायला निघालो। घरी आल्यानंतर मस्त असं फ्रेश झालो, दिवाबत्ती केली, त्याच्यानंतर छान अशी कॉफी घेतली आणि ग्रेशूला थोडंफार खायला दिलं, कारण ती संध्याकाळचं चहा काहीही घेत नाही, कॉफी वगैरे, त्यामुळे तिला जे हवं असतं स्नॅक्समध्ये ते दिलं। त्याच्यानंतर गणू वगैरे आलेले, ती लोकं खेळत होती टेरेसवर, मग आम्ही परत गेलो, कारण आम्हाला भाज्या वगैरे आणायच्या होत्या म्हणून मार्केटमध्ये परत जाऊन आल्यानंतर जेवण बनवलं। तर असा होता आजचा दिवस। तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।